नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। आज दीप अमावस्या आहे, दिव्यांची अवस आहे, तर त्यांची कहाणी दिव्यांची कहाणी तुमच्यासोबत शेअर करते। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला आणि आपल्यावरचा स्वतःवरचा प्रमाद तिने टाळला। इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूड घ्यायचा। आणि म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली। सासू दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासायचे, तेलवात करायची दिव्यांमध्ये आणि ते स्वतः ते लावायचे। खडीसाखरेच्या खड्याने त्यांच्या ज्योती साराव्या। दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा, याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारे बंद पडले। पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तेथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांशी गोष्टी करीत की कोणाचे घरी जेवायस काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला। आपल्यावरचा स्वतःवरचा प्रमाद तिने टाळला। आणि इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण हिचं सूड घ्यायचं आहे। आणि म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली। सासू सासऱ्यांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली आणि म्हणून मला असे दिवस आले। ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे, जेथे असेल तेथे ती खुशाल असो, असे म्हणून दिव्याने आशीर्वाद दिला। सदरूह घडलेला प्रकार राजाने श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। तो घरी आला आणि त्याने विचारले, कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिले नाही असे समजले। मग तिला मेणा पाठवून राजवाड्यात घरी आणले। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली। साऱ्या घराची तिला मुखत्यारी दिली। ती सुखाने राज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, अशी ही दिव्यांच्या अवसेची कथा कहाणी आहे। कथा कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।